ज्वारीच्या पिठाचा पोटभरीचा हा नाश्ता तुमच्यासाठी खूप छान अशी रेसिपी घेऊन आलेली आहे. तर व्हिडिओला सुरुवात करूया. हॅलो नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक स्वागत करते. तर आज आपण बनवतोय फक्त ज्वारीच्या पिठाचा डोसा. यामध्ये कुठलंही कंटेंट आपण ॲड करणार नाही, म्हणजे की रवा वगैरे असं काहीही ॲड करणार नाही. फक्त ज्वारीचं पीठ आपण वापरतो यासाठी. तर यासाठी मी 2 वाटी ज्वारीचं पीठ आणि यामध्ये मी 3 वाट्या आधी पाणी घातलं होतं, पण पाणी मला कमी वाटलं, त्यामुळे मग मी यामध्ये अजून 1 वाटी पाणी घातलं. म्हणजे 2 वाटी आपलं जर ज्वारीचं पीठ असेल तर त्यामध्ये आपल्याला 4 वाट्या पाणी टाकायचं आहे. म्हणजे जेवढं तुम्ही ज्वारीचं पीठ घेणार त्याच्यात डबल यामध्ये पाणी आपल्याला ॲड करायचं आहे. तर बघा, सकाळी गडबडमध्ये आपल्याला काय ब्रेकफास्ट करायचा हे समजत नाही, त्यावेळेला तुम्ही हा डोसा किंवा दुपारी कधीतरी वाटलं की काहीतरी हलकं फुलकं खायचं आहे, तेव्हा हा डोसा तुम्ही वापरू शकता. आता यामध्ये बारीक कट केलेला कांदा, बारीक कट केलेला टोमॅटो, शिमला मिरची, बारीक कट करून घेतलेली मिरची आणि कोथिंबीर, तर हे सर्व मी यामध्ये घालते. किंवा जे लोक डाएट करतात त्यांच्यासाठी तर हा डोसा खूप छान आहे. कधीतरी डोसा खायची इच्छा झाली तर ज्वारीच्या पिठाचा डोसा किंवा संध्याकाळी हलकं फुलकं जेवण करायचं आहे तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हा डोसा बनवू शकतात. तर बघा, आपण ऑलरेडी यामध्ये 4 वाटी पाणी घातलं होतं, पण मी जेव्हा कांदा टोमॅटो वगैरे टाकलं तेव्हा मला थोडं घट्ट वाटलं रवण, त्यामुळे मी यामध्ये अजून 1 वाटी पाणी ॲड केलं. त्यानंतर यामध्ये काही बेसिक मसाले आपल्याला यामध्ये ॲड करायचे, जसं की हळद, तिखट आणि मसाला, आणि त्यानंतर चवीनुसार मीठ. तर यामध्ये हे सर्व कंटेंट ॲड करायचे आहे. ज्या भाज्या टाकल्यात ना, ह्या तुम्ही परतून सुद्धा टाकू शकतात किंवा डायरेक्टली अशा कच्च्या जरी टाकल्या तरी चालतात. परतून टाकल्या तर जे काय डोसा आहे तो खूप रुचकर होतो, आणि अशा डायरेक्ट जरी टाकल्या तरी काही नाही, खूप छान अशी टेस्ट लागते डोश्याची. त्यानंतर मी यामध्ये थोडं वरतून अगदी थोडं जिरं घातलं. तर हे सगळं ऑप्शनल आहे, तुम्हाला ज्या भाज्या अवेलेबल असतात, म्हणजे तुम्ही बारीक कट करून घेतलेला गाजरसुद्धा यामध्ये वापरू शकतात. तर ज्या काय भाज्या तुम्हाला यामध्ये ॲड करायच्या त्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲड करू शकतात. आता बघा, हे सर्व झाल्यानंतर आपल्याला हे 10 ते 15 मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे. आणि मी चटणी करायला घेते. तर बघा, खोबरं मी असं या पद्धतीने 15 ते 20 मिनटं पाण्यामध्ये भिजत घातलं. म्हणजे ओलं खोबरं जर चटणी करायला नसेल तर आपण हा जुगाड नक्कीच करू शकतो. त्यानंतर चटणीसाठी मिरच्यासुद्धा भाजून घेतल्या आणि शेंगदाणेसुद्धा थोडे भाजून घेतले. त्यानंतर बघा, एक 10 ते 15 मिनटं आपलं बॅटर छान सेट होतं. आणि त्यानंतर मग तव्याला तेल स्प्रेड केलं आणि त्यावरती आपलं बॅटर टाकलं. तर आपलं बॅटर बघा किती रंगीबेरंगी दिसतं आहे. तुम्ही जेवढ्या भाज्या टाकणार ना तेवढा हा डोसा खूप रुचकर लागतो. तर डोसा टाकताना ना साईडने डोसा टाकायचा, मध्येच डायरेक्ट टाकायचा नाही, कारण मध्ये तवा खूप तापलेला असतो आणि मग मधला भाग खूप जास्त होऊन जातो आणि साईडचा भाग तसाच कचवट राहतो. तर बघा, या पद्धतीनं पूर्ण आपल्याला त्या डोश्याचं रवण पूर्ण बाजूने पसरून घ्यायचं आहे आणि वरून झाकण ठेवून देते. तर बघा, आपली चटणीसाठी लसूण, खोबरं, शेंगदाणे, मिरच्या, कोथिंबीर. तर आपला डोसा तयार होतो तोपर्यंत आपण चटणी बारीक करून घेतो आहे. तर आपली चटणी बारीक करून झाली आहे. मी याला तडका दिला, तर ते एवढा मी तुम्हाला दाखवलं नाही. नॉर्मल चटणी बनवत होती, आपण डोशाला बनवतो तशी. आणि आता बघा, आपला डोसा झाला आहे, तर मी एक पलटून घेतला आहे. तर आपला डोसा तयार आहे खाण्यासाठी. तर कशी वाटली ही भन्नाट रेसिपी मला नक्की कळवा, आणि आवडली असल्यास नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.